हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. खूप दिवसानंतर आज आपली यूट्यूबला भेट होत आहे. त्याला कारण पण तसंच आहे की राज्यसेवेचा जो काही पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तो नुकताच त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्याबद्दल जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्या चालू घडामोडीची संभाव्य उत्तरं कुठली आहेत हे डिस्कशन करण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सो वन बाय वन मी चालू घडामोडीचे प्रश्न कुठले विचारलेले होते आणि त्याची संभाव्य उत्तर काय आहेत, प्लस आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लोकांनी आपलं यूट्यूबवरती लेक्चर्स बघितले होते किंवा ज्या ज्या लोकांनी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मंथली बॅचेस घेतल्या होत्या त्यांना मात्र हे लक्षात आलं असेल की आपल्याला चालू घडामोडीची जी काही माझी बॅच आहे तो घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. कारण 15 पैकी 13 ते 14 प्रश्न हे आपल्या चालू घडामोडीच्या मंथली बॅचेसमधून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचे रेफरन्सेस मी देखील सांगणार आहे की असं नको व्हायला की सर उत्तरं तर सांगतायत आणि रँडमली काही सांगतायत की हे आमच्या पुस्तकातून किंवा हे आमच्या नोट्समधून आलेलं होतं. सो मी स्वरूप असं आहे की प्रश्न वाचेन, प्रश्नाचं संभाव्य उत्तर कुठलं असेल ते सांगेन आणि आपल्या मंथली बॅचेसमध्ये तो रेफरन्स कुठल्या महिन्याच्या बॅचमध्ये होता हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन. ओके, सो जर राज्यसेवेचा पेपर बघितला जो 100 प्रश्नांचा होता त्या 100 प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी 15 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीचे होते आणि 2 प्रश्न GS मध्ये होते ते विथ रेफरन्स टू करंट अफेअर्स त्या ठिकाणी विचारलेले होते. ओके, सो बघूयात आपण पहिला प्रश्न कुठला होता. तर पहिला प्रश्न मॅच द पेअरवर होता. एका बाजूला समित्यांची नावं आहेत आणि त्या समितींची स्थापना कशासाठी झालेला आहे असा प्रश्न विचारला होता. सो प्रश्न वाचण्याची काही आवश्यकता नाही, मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगतो. पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 1 नंबरचं. ओके, सो ॲज इट इज नितीन करमळकर समिती शैक्षणिक धोरणासंदर्भात, नितीन करर समिती महाराष्ट्र भूषण पुरस्कार वेळे जो काही अपघात झाला त्याच्या चौकशी करण्यासाठी, सुनील पवार समिती कांद्याच्या दरासंदर्भातली, कस्तुरंगन समिती सगळ्यांना माहीत आहे राज्यसेवा प्रिलिम्सला पण हा प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे. सो प्रश्न क्रमांक 86चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे तुमच्या कुठल्या बॅचेसमध्ये होतं. तर एप्रिल 2023चा महाराष्ट्र नावाचा टॉपिक आहे, त्या महाराष्ट्राच्या टॉपिकमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला घेतलेले दिसते. तेव्हाच्या ज्या PDF आहेत त्याच PDF त्या ठिकाणी मी इथं ओपन केलेले आहेत. सो ज्यांना विश्वास नसेल त्यांनी एप्रिल 2023ची आपली मंथली करंट अफेअर्स बॅच जी यूट्यूबवर देखील आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेक्शन बघा, तिथं पण तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे नितीन करर समिती आपण घेतलेली दिसेल. दुसरा जी कमिटी होती ती होती बाजारातील कांद्याचे भाव घसरणीला कोणते घटक कारणीभूत होते त्यासाठी जी काय डॉक्टर सुनील पवार समिती होती ती पण आपल्या फेब्रुवारी 2023च्या महाराष्ट्र हा जो टॉपिक आहे त्या बॅचमध्ये आपण कंप्लीट केलेले होते. हे 2 तर आहेत. बाकीची जे समिती होत्या लाईक नितीन करमळकर समिती आणि कस्तुरंगन कमिटी त्या जुन्या कमिटी होत्या, त्यामुळे प्युअरली 2023 मधल्या जर बघायला गेले तर ह्या, आणि आपण फक्त पाठीमागच्या वर्षाबद्दलच डिस्कशन त्या ठिकाणी करतोय. जरी तुम्हाला हे 2 आणि 3 माहीत असतं तरी तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. ओके, कारण 2 आणि 3 असा ऑप्शन असलेला पर्याय क्रमांक 1च त्या ठिकाणी फक्त आहे. ओके, चलो नंतर दुसरा प्रश्न आहे की MS स्वामीनाथन जे आहे त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं होतं. मध्यंतरी त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. सो त्यांच्याविषयी योग्य विधानं कुठली आहेत असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. पहिलं विधान बरोबर आहे, ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. ॲक्च्युअली मद्रासचं नामकरण पुढं तामिळनाडू असं झालं, त्यामुळे मद्रास किंवा तामिळनाडू. नंतर आहे त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं होतं. हे मात्र उत्तर प्रश्न जो आहे विधान जे आहे ते चुकलेलं आहे. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी आपली PhD म्हणजे उच्च शिक्षण घेतलेलं आहे. नंतर ऑब्व्हियसली ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, काय वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही उत्तर काढलं असेल. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते, म्हणजेच राज्यसभा खासदार होते, हे पण बरोबर आहे. आणि त्यांना आशियाचा नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळालेला होता. सो योग्य विधाने जर बघायचं असेल तर ACDE, बी उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळं बी या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देखील आहे, त्यामुळे बी उत्तर नक्कीच चुकलेलं आहे. ACDE म्हणजे प्रश्न क्रमांक 87चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चलो, डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं सप्टेंबर 2023 मध्ये निधन झालं, त्यामुळे सप्टेंबर 2023च्या
मंथली बॅचमध्ये निधन वार्ता नावाचं टॉपिक आहे, तिथं MS स्वामीनाथन मी डिक्लेअर केलेले आहेत. हे ब्लू कलरनं जे दिसलेले आहेत ते रेफरन्सेस आहेत बघा आपल्या पुस्तका किंवा नोट्समधले किंवा आपल्या बॅचेसमधले. इथं लिहिले बघा, कुंभकोणम मद्रास या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. PhD केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी झालेले आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना 1971 मिळालेला आहे. कृषी संशोधन संस्थेत शिक्षक, संशोधक आणि संशोधन प्रशासक होते. यामुळे आपल्याला कृषी शास्त्रज्ञ होते हा अंदाज त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. आणि 2007 ते 2013 या कालावधीसाठी त्या ठिकाणी राज्यसभा सदस्य होते. ज्या ज्या मुलांनी आपल्या मंथली बॅचेस घेतलेल्या आहेत, आय एम शुअर की त्यांना 15 पैकी किमान 14 प्रश्न बरोबर आलेले असणार. 14 प्रश्न म्हणजे जवळजवळ तुमचे 28 मार्क त्या ठिकाणी आहेत. आणि सध्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 105 ते 110च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आणि ज्या मुलांनी आपले बॅचेस घेतलेले असतील, ज्या मुलांनी आपल्या मंथली बॅचेस व्हिडिओ बघितलेले असतील, नोट्सवर रिवाईज केलेला असेल, त्यांनी निम्मी लढाई त्या ठिकाणी जिंकलेली आहे, ते म्हणजे 28 मार्क त्या ठिकाणी घेऊन. ओके, सो ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या झालेल्या आहेत, कुणी घाबरू नका. ज्यांना कंबाईनची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल मी पुढे भविष्यात बोलणार पण आहे, की आपल्या मंथली त्या ठिकाणी मॅगझिन्स देखील आलेले आहेत. ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल, कसे मिळेल, कुठल्या नंबरवर फोन करायचं हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. सो पुढचा प्रश्न आपण बघूयात. 88वा प्रश्न फार साधा सोपा प्रश्न विचारला होता. इलिमिनेशन मेथडने गेला असता तरी तुम्हाला ते उत्तर काढता आलं असतं. पहिला जो होता की नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर लोकसभेची आतील रचना जी आहे तो आपला राष्ट्रीय पक्षी मोर याच्यावर आधारित आहे, सिंहाच्या संकल्पनेवर नाहीये. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकलेलं आहे. दुसरं आहे बघा, राज्यसभेची रचना राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे, हे पण त्या ठिकाणी बरोबर आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले, हे पण त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि डी आहे, लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना करण्यात आली, हे विधान मात्र चुकलेलं त्या ठिकाणी आहे. कारण बेसिकली लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक सेंगोल ठेवण्यात आलेला आहे. सेंगोल इज द सिम्बॉल ऑफ पॉवर ऑफ ट्रान्सफर, हे पण मी मंथली बॅच मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो ए आणि डी जे विधान आहे ते चुकलेलं आहे. तुम्हाला योग्य विधानं ओळखायची आहेत. आणि पर्याय क्रमांक 1 बी आणि सी जे पर्याय आहेत ते योग्य त्या ठिकाणी आहेत. हे आपल्या मे 2023च्या राजकीय सेक्शनमध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन नावाचं टॉपिक मी कव्हर केलेलं होतं. त्याच्यामध्ये लिहिले बघा, उद्घाटन 28 मे 2023ला विदा सावरकर यांची जयंती होती. हे मी पण तेव्हा सांगितलं होतं की एक रेफरन्स आहे तो म्हणजे सावरकरांची जयंती आणि तीच तारीख त्या ठिकाणी आहे. त्यामुळं रेफरन्समध्ये आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, हे तेव्हा पण मी मंथली बॅचमध्ये सांगितलं होतं. ओके, नंतर सभागृहासाठी संकल्पना, थीम, अशा शॉर्ट प्रेझेंटेशन करून आपण ही गोष्ट कव्हर केलेली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला सोपं जाईल. लोकसभेची मोर आहे बघा आणि राज्यसभेची कमळ त्या ठिकाणी अशी आहे. ओके, नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथं लिहिले बघा, ठिकाण लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ काय ठेवलेलं आहे तर ऐतिहासिक सेंगोल. तिथं फक्त ऐतिहासिक अशोक चक्र असा शब्द टाकलाय, आपण ऐतिहासिक सेंगोल असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. सो आपण अशा पद्धतीने बॅचेस कव्हर केलेल्या होत्या जिथं विद्यार्थ्यांना म्हणजे हेडिंग जे आहे ते हेडिंग वाचून सुद्धा तुम्हाला अंदाज येऊ शकतो की काय त्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. ओके, चलो पुढचा 89वा प्रश्न आहे. बरेच लोक क्लेम करतात बघा आमच्या पुस्तकातून 15 पैकी 15 प्रश्न वगैरे आलेले आहेत. मी फ्रँकली सांगतो की 15 पैकी 13 प्रश्न किंवा 14 प्रश्न आपल्या पुस्तकातून आलेले आहेत. ॲज इट इज बघायला गेलं तर 13 प्रश्न आहेत. एक प्रश्न अनोळखी आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे तो माझ्या पुस्तकात काय आलेला नव्हता, रादर तो कुठल्याच पुस्तकातला नव्हता. त्यामुळं 15 पैकी हा एक प्रश्न जो होता तो वेगळा त्या ठिकाणी आलेला होता, कुठल्याच रेफरन्सेसमध्ये त्या ठिकाणी होता. मी पण त्या ठिकाणी हे शिकवलेलं नव्हतं, पण माझं काम आहे तुम्हाला उत्तर सांगणं. ओडिशानं जी काही संपूर्ण पुष्टी नावाची योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण डायरेक्टली उत्तर सांगूयात की पुष्टीवरनं थोडा अंदाज तुम्हाला बांधता आला असता बघा. राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणं, फक्त ब बरोबर हे त्याचं उत्तर आहे. सो प्रश्न क्रमांक 89चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, चलो नंतर 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फ्रान्स आणि जर्मनी सोडून अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे ABCD या देशांचा समावेश होतो. आणि पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. सो प्रश्न क्रमांक 90
योग्य उत्तर आहे ABCD म्हणजे पर्याय क्रमांक 1. हे पण मी शिकवलेलं होतं. कॅनडा आणि भारतामध्ये थोडे वादाचे संदर्भ निर्माण झालते आणि तेव्हा ही 5 अलायन्स नावाची संघटना चर्चेत होती, म्हणून मी असं लिहिलं बघा, चर्चेतील संघटना 5 आईज. ऑक्टोबर 2023 ची आंतरराष्ट्रीय टॉपिक तुम्हाला बघायचं आहे. हे यूट्यूबला देखील आहे. तुम्हाला असं वाटेल की सर आत्ता बनवून वगैरे PPT सांगतायत, अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करत नाही, कारण सरस्वतीची पूजा करून मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळं ऑक्टोबर महिन्याची आमची प्लेलिस्ट काढा, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी काढा, त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे मी. आणि तेव्हा पण याच अप्रोचनं सांगितलं होतं की 5 आईज मध्ये कोणते देश आहेत किंवा नाहीत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि तसाच प्रश्न त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. बघा, अमेरिका आहे, कॅनडा आहे, युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन, हे तर आपल्याला साधारणपणे त्या ठिकाणी माहीत असतं, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. सो टोटल 5 देश आहेत, त्यातले आयोगाने 4 विचारलेले आहेत. कॅनडा पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. सो एवढं सगळं मी त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेतलेलं होतं. ओके, चलो पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे, योग्य कथने ओळखा म्हणजे योग्य विधाने ओळखा कशाबद्दल, जो काय पद्म पुरस्कार अनाऊन्स झाले 2024 चे त्याच्याबद्दल. पहिला आहे 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत, हे विधान जे आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं, त्यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत, हे मात्र विधान चुकलेलं आहे. तर 6 नाही तर 5 पद्मविभूषण त्या ठिकाणी आहे. सो दुसरं विधान जे आहे ते चुकलेलं आहे. तिसरं विधान आहे बघा की 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री जाहीर करण्यात आलेले आहेत, हे पण विधान त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, सो जर योग्य तर तुम्हाला काढायचं असेल तर लिहिले बघा, योग्य कथने ओळखा A आणि C. ओके, A आणि C पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर असेल, कारण पद्मविभूषण जो आहे तो एकूण 5 जणांना त्या ठिकाणी देण्यात आला होता. जानेवारी 2024 मधली जी आपली मंथली बॅच आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार नावाचा टॉपिक आहे, आणि या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आपण पद्म पुरस्कार अशा पद्धतीने घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये इथं दिसते बघा टोटल 132 लोकांना आहे. पद्मविभूषण त्या ठिकाणी आहे 5, 17, 110. मी लक्षात पण ठेवताना असं सांगितलं होतं 5, 17, 110 लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्लस महिला 30 त्या ठिकाणी आहेत. सो याच्यावरतीच स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी आहे. ओके, यस. नंतर भारतरत्न पुरस्कार विजेते जे काही कर्पुरी ठाकूर नावाचे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. कर्पुरी ठाकूर अलीकडेच बातम्यांमध्ये होते, कारण त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला मरणोत्तर. याबाबत काय खरे नाही म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं विधान जे आहे, त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते, अगदी बरोबर वाक्य आहे. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, हे पण बरोबर आहे. तेव्हा आपण बघितलं होतं की हे काँग्रेसचे मुख्यमंत्री वगैरे आहेत. नंतर त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला होता, हे पण विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. चौथं विधान जे आहे, चौथं ते चुकलेलं आहे. त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. आता तुम्ही म्हणाल बघाल ना, तर ह्यातली 3 वाक्य ॲज इट इज आपल्या पुस्तकातली आहेत, किंवा PPT मधले आहेत, किंवा बॅच मधले आहेत. नशिबानं आपल्याला प्रश्न सोपा विचारला, त्यामुळे आपण इलिमिनेशन टेक्निकनं उत्तर काढू शकतो, कारण ही जी वाक्य आहेत ही वाक्य सगळीच्या सगळी वाक्य आपल्या बॅचेसमध्ये आहेत. फक्त चौथं वाक्य नाहीये, परंतु आपल्याला ॲनालिटिकल प्रश्न विचारताना 4 विधानांमधलं एकच चुकीचं ओळखायला लावलेलं आहे, त्यामुळं उत्तर काढणं सोपं होतं. त्यामुळे चौथं वाक्य माझ्या नोट्समधले नाहीये, परंतु तुम्हाला उत्तर काढताना मात्र ही 3 पर्याय माहीत असल्यामुळे तुम्हाला चौथं उत्तर ऑटोमॅटिकली काढता येत होतं. जरी तुम्हाला हे माहीत असेल नसेल तरी काय अडचण नव्हतं. ओके, जननायक हे आपल्या नोट्समध्ये आहे, गैर काँग्रेसी मुख्यमंत्री हे पण आपल्या नोट्समध्ये आहे, आणि त्याचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यात झालता हे पण आपल्या नोट्समध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, सो बघूयात काय रेफरन्स आहे बघा. फेब्रुवारी 2024 ची आपली मंथली बॅच आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कर्पुरी ठाकूर यांना जो काही भारतरत्न पुरस्कार मिळाला होता त्याच्याबद्दल इन डिटेल मी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा इथं लिहिले बघा, 24 जानेवारी 1924 ला त्यांचा समस्तीपूर या ठिकाणी जन्म झाला होता. इथं आपल्याला रेफरन्स त्या ठिकाणी सापडतोय. दुसरं महत्त्वाची गोष्ट, त्यांना जननायक, पीडित आणि दलितांचा आवाज असं देखील ओळखलं जायचं. बिहारचे मुख्यमंत्री पद भूषवलेले पहिले बिगर काँग्रेस समाजवादी नेते होते, हे पण आपल्याला रेफरन्स त्या ठिकाणी सापडत आहेत. याचा अर्थ 3 स्टेटमेंट ॲज इट इज आपल्या PPT मधून किंवा बॅचेसमधून त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आपली बॅच घेतलेली असेल त्यांना झालेला असेल. ओके, यस. चौथं
मोठं वाक्य आपल्या पीपीटी मध्ये बनवतं, परंतु आपल्याला उत्तर काढता आलं असतं. ओके, चलो आता हा एक प्रश्न जो आहे ना, हा आपल्या पुस्तकामध्ये पीपीटी मध्ये होता, पण ॲज इट इज वाक्य नव्हते, पण तुम्ही उत्तर त्या ठिकाणी काढू शकला असता. बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात तुम्हाला योग्य विधान त्या ठिकाणी ओळखायचे आहे. पहिलं जे आहे ती ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही GS/GK मध्ये वाचताना हे वाचलेलं असेल की हे बरोबर आहे. जून 2017 मध्ये ही योजना सुरू केलेली होती. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे आहे. दुसरं पण विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनी केंद्र सरकार, राज्य सरकार घेणार आणि त्या जमिनीवर सोलार प्लांट बसवले जाणार आणि त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांना पुरवली जाणार. असं एक सिंपल प्रिन्सिपल आहे. याचा अर्थ हे जर स्टेटमेंट तुम्हाला माहित असेल तर ऑब्विसली चौथ्या स्टेटमेंटमध्ये एक छोटंसं शब्द आहे, त्या शब्दावरून तुम्ही अंदाज बांधू शकला असता की हे विधान तर चुकलेलंच आहे. काय बघा, 33 kV उपकेंद्रापासून 10 किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जाणार आहेत. तर सरकारी पॅनल नाही, तर जे काही खाजगी जमिनी आहेत त्या खाजगी जमिनीवरती सोलार पॅनल उभारले जाणार आहेत. त्यामुळे ABC उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला इलिमिनेशननं हे काढता आलं असतं. ओके, AB आणि ABC, तर सीचा जो ऑप्शन आहे तो सीचा ऑप्शन आपल्या B आणि Cचा ऑप्शन आपल्या नोट्समध्ये होता. त्यामुळं पहिलं जरी वाक्य आपल्या नोट्समध्ये नसेल तरी देखील B आणि C तुम्हाला माहित आहे, त्यामुळे उत्तर तुम्हाला काढता नक्कीच आलं असतं. नॉट नेसेसरी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच पाहिजे. परीक्षा ही टेम्परामेंटची आहे, परीक्षा ही लॉजिकची आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज ऍप्लिकेशन करून तुम्ही उत्तरं काढू शकता. त्यामुळं सरकारी ऐवजी खाजगी हा शब्द जरी लक्षात आला असता तर तुम्हाला 2 पर्याय तिथंच काढता आले असते, 1 आणि 4. आणि आपले नोट्स जर तुम्ही चांगल्या वापरल्या असत्या तर या योजनेअंतर्गत प्रति एकर 50,000 रुपये भाडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं, राज्य सरकारने घेतलेला आहे. ओके, इथं मे 2023ची आपली बॅच आहे महिन्याची. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेक्शनमध्ये सौर कृषी वाहिनी योजना 2.0 जी आहे त्याच्याबद्दल मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठा करणं, सौर ऊर्जा निर्मिती करणं. ओके, त्याच्यानंतर इथं लिहिले बघा, कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालवणं. त्यामुळे कृषी फीडर हा शब्द आपल्याकडे आहे. शेतकऱ्यांना जमिनी भाड्याने देऊन त्यांना हेक्टरी 1.25 लाख म्हणजे ऑब्विसली एकराला त्या ठिकाणी 50,000 ते सगळ्यांना लक्षात आलं असेल. ओके, इथं लिहिले बघा, सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी कोण करणार, शेतकऱ्यांचा गट, प्रकल्प क्षेत्र लिहिले, गुंतवणूक त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यामुळं पहिल्या काही ऑप्शन्सवरनं तुम्हाला अंदाज लावून उत्तर बरोबर काढता आलं असतं. ओके, आता बघा, बऱ्याच मुलांना आता व्हिडिओ बघताना पश्चाताप झाला असेल की हे आम्हाला अगोदर कळलं असतं बरं झालं असतं, आम्ही बॅच लावल्या असत्या, आम्हाला 14 मार्क बरोबर आले असते, प्रश्न बरोबर आले असते, 14चे 28 झाले असते आणि आम्ही प्रिलिम्स कदाचित पास झालो असतो किंवा आम्हाला आणखीन जास्त लीड मिळालं असेल, असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल. काळजी करू नका. ज्या मुलांनी कंबाईनची आता तयारी करण्याला सुरुवात केलेली आहे त्यांना काय आहे तर माझं शाश्वत आउटलुक नावाचं एक मंथली मॅगझिन आहे. या मॅगझिनमध्ये पण असाच कंटेंट दिलेला आहे आणि पुढच्या पण जे काही कंबाईनच्या बाकीच्या मुख्य परीक्षा येणार आहे त्याच्यामध्ये या टॉपिकवरती किंवा हे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न येणार आहेत ते आपल्या पुस्तकामधून ॲज इट इज त्या ठिकाणी येतील. 15 पैकी तुम्हाला मॅक्सिमम मार्क भेटतील असे माझ्या त्या ठिकाणी आहे. सो असे मंथली मॅगझिन आपले त्या ठिकाणी आहेत. जानेवारी टू नोव्हेंबर पर्यंतचे आपले मॅगझिन आलेले आहे. जर तुम्हाला हे ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा. या नंबरवरती फोन केल्यानंतर आम्ही तुम्हाला हे मॅगझिन उपलब्ध करून देऊ. त्याच्यासाठी एक स्कीम पण सध्याला आपली चालू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यानचे जे काही 11 मॅगझिन आहेत ते 299 रुपयामध्ये आपण घरपोच उपलब्ध करून देणार आहोत. हे तुम्हाला मॅगझिन पाहिजे असतील घरपोच तर तुम्ही त्या ठिकाणी या नंबरवर फोन करा. जर तुम्ही पुण्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर या नंबरला फोन करा. आम्ही तुम्हाला कुठून अवेलेबल होऊ शकतो हा रेफरन्स त्या ठिकाणी देऊया. ओके, सो या नंबरला फोन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्या फार लिमिटेड कॉपीज शिल्लक आहेत. जेवढ्यात लवकरात लवकर कॉपीज घेता येतील तेवढ्या घ्या आणि आगामी काळामध्ये तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होईल याची मी आशा ठेवतो. ओके, येस. चलो, पुढचा प्रश्न कुठला आहे तर कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते. ओके, आदित्य L1 नावाचं मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवलेलं आहे. सो हे पण आपल्या नोट्समध्ये त्या ठिकाणी होतं. 94चं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी.
हे आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये कुठं सापडतंय तर सप्टेंबर 2023 ची बॅच आहे, त्याच्यामध्ये अंतराळ नावाचा टॉपिक आहे. त्या अंतराळ टॉपिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल की मी आदित्य एल 1 नावाची मोहीम घेतली आणि त्याच्यामध्ये लिहिले बघा, मोहिमेचा मागोवा घेण्यासाठी भारताला मदत कोण आहे तर युरोपियन स्पेस एजन्सी त्या ठिकाणी आहे. ओके, चलो नंतर आहे बघा, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. सोपा प्रश्न होता बघा. ऑपरेशन अजय जर तुम्ही बघायला गेलं तर इस्रायल आहे, ऑपरेशन गंगा युक्रेन आहे, ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान आहे आणि ऑपरेशन कावेरी जे आहे ते सुदान आहे. म्हणजे 2-1-4-3 2-1-4-3 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. सो प्रश्न क्रमांक 95चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता एक गंमत बघा, ज्या सिक्वेन्समध्ये आपण आपल्या नोट्समध्ये काही गोष्टी टाकल्या होत्या त्याच सिक्वेन्समध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला दिसतोय. इथं लिहिले बघा मी, इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे जे काही वॉर सुरू होतं त्यावेळेला भारत सरकारने ही मोहीम राबवली होती आणि मी विथ रेफरन्स टू GS देत असताना असं सांगितलं होतं की ऑपरेशन अजय तर माहीतच पाहिजे, पण लेटेस्ट पाठीमागचे 4-5 ऑपरेशन्स कुठले कुठले राज्य सरकारने राबवलेले आहेत, केंद्र सरकारने, ते पण मी त्या ठिकाणी माहिती दिली होती. ऑक्टोबर 2023 ची मंथमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये हे त्या ठिकाणी कव्हर केलेलं होतं. ऑपरेशन अजय तुम्हाला दिसते बघा इस्रायल, ऑपरेशन कावेरी तुम्हाला सुदान दिसते, ऑपरेशन गंगा तुम्हाला रशिया युक्रेन युद्ध दिसते, ऑपरेशन देवी शक्ती तुम्हाला अफगाणिस्तान त्या ठिकाणी दिसते. सो बाकीचे पण त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे पण मी त्यांना सांगितलं होतं शिकवताना की ऑपरेशन दोस्तवर आयोगाला प्रश्न विचारून झालेला आहे. ऑपरेशन अजयवरती पण 100% प्रश्न विचारतील आणि मॅच द पेअरला पण विचारण्याची शक्यता आहे, हे मी तेव्हा देखील त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. ओके, चलो नंतर याच्याबद्दल तर मी प्रिडिक्ट प्रश्नच केलेला होता की काय विधाने येतील, कशा स्टेटमेंटमध्ये विधान येतील, तुम्हाला काय माहीत पाहिजे हे सगळं सांगितलेलं होतं. महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तेव्हा मी म्हटलं होतं की हे विधेयक जे आहे ते नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 128वे. आता तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी आयोगानं 128 असं आकड्यांमध्ये शब्दांमध्ये लिहिलेलं आहे, 128 असं डिटेल दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला ते वाचायला थोडं जड जातं. 128 पहिलं विधान जे आहे ते बरोबर त्या ठिकाणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर रोजी हे महिला आरक्षण विधेयक सादर केलं. पंतप्रधानांनी हे विधेयक सादर केलेलं नव्हतं. ओके, नंतर या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहे. हे वाक्य मात्र चुकलेलं आहे. इथं 33% जागा महिलांना देण्यात येणार आहेत. आणि चौथं वाक्य आहे बघा, नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. ओके, तुम्हाला योग्य विधाने ओळखायला सांगितलेले आहेत. बी आणि सी चुकलेलं आहे, त्यामुळं ए आणि डी हे योग्य विधान त्या ठिकाणी आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 96चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, चलो आता बघा, हे आपल्या सप्टेंबर 2023च्या मंथली बॅचेसमध्ये राजकीय नावाचा एक टॉपिक आहे. त्या राजकीय टॉपिकमध्ये आपण हे डिटेलमध्ये कव्हर केलं होतं. रादर मी एक अर्धा तास वगैरे ह्याच्यावर घालवला होता आणि त्याच्यावर डिटेलमध्ये सांगितलं होतं की हे महिला आरक्षण विधेयक काय आहे, कुठल्या तरतुदी आहेत, काय प्रश्न आयोग विचारू शकतं, हे डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. इथं लिहिले बघा, नारी शक्ती वंदन अधिनियम 128वा घटना दुरुस्ती विधेयक, ज्याच्यावर प्रश्न आहे. लोकसभेत 19 सप्टेंबरला सादर झालं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोन्ही सभागृहात विधेयक मांडणारे मंत्री अर्जुन राम मेघवाल या मंत्र्यांनी मांडलेला आहे. आयोगाने दिलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं आहे. नवीन संसद भवनात मांडण्यात आलेलं आणि मंजूर झालेलं हे पहिलंच विधेयक आहे. त्यामुळं सगळी विधानं आपल्या नोट्समध्ये त्या ठिकाणी आहेत. ज्यांनी आपल्या बॅचेस लावलेल्या होत्या, आय एम शुअर की त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल आणि तुम्हाला पण नक्की फायदा करून घ्यायचा असेल तर आपली जी काही मंथली शाश्वत आउटलुक नावाचं मॅगझिन आलेलं आहे ते नक्की परचेस करा. लिमिटेड स्टॉक शिल्लक आहे. जर पुस्तकं निघून गेली तर तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार त्या ठिकाणी नाही. ओके, येस, चलो नंतर हे पण त्या ठिकाणी दिलं होतं बघा, कलम 330A मध्ये लोकसभेत थेट निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी 1/3 जागा. 1/3 म्हणजे जे गॅझेटमध्ये शब्द दिलेला आहे तोच मी दिलेला आहे. गॅझेटमध्ये 33% असा शब्द कुठेही नाहीये. गॅझेटमध्ये 1/3 असा जागा आहे. 1/3 म्हणजेच 33%, हे आपल्याला काय समजतं. ओके, चलो नंतर आहे बघा, हा प्रश्न थोडा वेगळा विचारला होता बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने ओळखा. पहिलं काय आहे, ही स्पर्धा चीनमधील
हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या. पहिले विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, उद्घाटन प्रसंगी लवनिना बोर्गेहॅन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली. या वाक्याचा जर तुम्ही पूर्वार्ध बघायला गेला तर बरोबर आहे, परंतु हे वाक्य जर पूर्ण वाचायला गेला तर हे वाक्य पूर्णपणे चुकतंय. लक्षात ठेवा, लवलिना बोर्गेहॅन ह्या ज्या काही नेमबाजी खेळाशी संबंधित नाहीये तर त्या बॉक्सिंग मधल्या आहेत. लक्षात ठेवा, आणि आयोगाने बॉक्सिंगच्या ऐवजी नेमबाज हा शब्द टाकलेला आहे. त्यामुळं दुसरं जे वाक्य आहे ते दुसरं वाक्य त्या ठिकाणी चुकलेलं आहे. लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आपण आपल्या पीपीटी मध्ये, हे आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये सांगताना कव्हर केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ नये. सो ज्या लेवलला आयोग जाऊन प्रश्न विचारतो त्याच लेवलचं टीचिंग आणि त्याच लेवलचं प्रेझेंटेशन आपण ठेवलेलं आहे. त्यामुळं त्या वेळेला मी समजून सांगितलेलं आहे की ह्यांचे स्पोर्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काही सांगता येत नाही. ओके, सो वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध मात्र चुकलेला आहे. बोर्गेहॅन या बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, त्यामुळे दुसरं विधान चुकलेलं आहे. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकासह भारतानं चौथं स्थान पटकावलं. हे जे विधान आहे हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली. हे पण विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि तुम्हाला योग्य विधानपैकी ओळखायचं असेल तर ACD हे तुम्हाला बघायचं आहे. आणि ACD कुठं आहे तर पर्याय क्रमांक 4. सो प्रश्न क्रमांक 97चं योग्य उत्तर आहे ACD. आता हे पण आपल्या नोट्समध्ये प्रॉपर घेतले बघा. 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 आहे ऍक्च्युली, पण प्रश्न विचारताना आयोगाने 23 दिले. 23 या नावानं ती स्पर्धा ओळखली जात नाही, त्यामुळे आयोगाचंच एक करेक्शन त्या ठिकाणी आहे. 23च्या ऐवजी 22. ओके, ठिकाण हांगझोऊ हे आपण बघितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घेताना आपण लिहिले बघा, भारतीय संघाचे ध्वजधारक उद्घाटन लिहिले आणि तिथे लिहिले बघा लवलिना बोर्गेहॅन बॉक्सिंग. लक्षात ठेवा, 2 होते. हरमनप्रीत सिंग जे एक पुरुष खेळाडू आहेत हॉकी खेळाच्या संदर्भात, आणि लवलिना बोर्गेहॅन. ओके, समारोपाच्या संदर्भात कोण होतं हे पण मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर इथं मेडल टॅली आपण अशी देत असतो तेव्हा पण हे सांगितलेलं असतं की तुम्हाला हे चांगलं लक्षात ठेवायचं आणि हे चांगलं लक्षात ठेवायचं. मला अजून सुद्धा आठवतंय जेव्हा मी हे बॅच घेत होतो तेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला हा ऑर्डर फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि हे 2च लक्षात ठेवायचं आहे, आणि तुम्हाला भारताचा नंबर लक्षात ठेवायचा. त्यामुळं आत्ताच्या ज्या पीपीटी दिसतात तशाच पीपीटी तुम्हाला तेव्हा दिसल्या असतील. त्यामुळे मला माहित होतं की इथं प्रश्न अपेक्षित आहे, म्हणून एवढ्या नोट्समध्ये मी फक्त हेच पर्पल कलर केलेलं होतं आणि तुम्हाला तेव्हा फायदा पण झालेला असेल. लक्षात ठेवा. ओके, सो भारत 4थ्या स्थानावर आहे. भारताला 28 पदकं मिळालेली आहेत आणि भारताला टोटल 107 पदकं आणि 28 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. सो ज्यांनी आपली बॅच लावलेली होती त्यांना ते डायरेक्ट क्लिक झालेलं असेल, अरे सरांनी हे सांगितलं होतं, आपल्याला हे वाक्य बरोबर ओळखायचं आहे. त्यामुळे लवलिना बोर्गेहॅन तर उत्तरार्ध पूर्वार्ध सोडून द्या, विद्यार्थ्यांना लगेच क्लिक झालं असेल की सरांनी तर आपल्याला बॉक्सिंग सांगितलं, इथं तर आयोगाने नेमबाजीने प्रश्न विचारलाय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केलेली होती त्यांना त्या गोष्टी क्लिक झालेल्या असतील आणि बऱ्याच लोकांची जी उत्तरं चुकलेली आहेत ती बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांची बरोबर आलेली असतील. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, नंतर हा 1 लाइनर प्रश्न होता. सो जे काही 115 प्रश्न विचारलेले होते चालू घडामोडीच्यातला एक असा प्रश्न आहे एक मात्र जो सिंगल लाईनचा त्या ठिकाणी आहे. बघा काय, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? हे पण आपल्या रेफरन्समध्ये आहे. नवी दिल्लीमध्ये ही झालेली होती. सप्टेंबर 2023ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये राजकीय नावाचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 1 लाइनरमध्ये घेतलेलं आहे. बघा मी बघा लक्षात आलं का कसं आहे, मी ज्या डिटेल न्यूज कव्हर केलेल्या आहेत ना त्या डिटेल न्यूजवरती आयोगानं डिटेल प्रश्न विचारलेले आहेत, नो डाऊट. परंतु जे सिंगल लाईनला प्रश्न विचारलेले आहेत ना, मी इथं 1 लाइनर टाकलेत ना, त्याच्यावर सिंगल लाईनच प्रश्न आहेत. कारण आम्हाला माहित असतं की या टॉपिकवर आयोग कुठंपर्यंत त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सो साधा सिंपल प्रश्न विचारला आणि हे माझ्या नोट्समध्ये 1 लाइनर याच नावानं त्या ठिकाणी होतं. ओके, येस. चलो, नंतर आहे जागतिक क्षुधा निर्देशांक. बऱ्याच वेळा क्षुधा समजलं नसेल तर हे खाली बघायचं, ग्लोबल हंगर इंडेक्स. कारण क्षुधा हा शब्द आपल्याकडे नाही, आपल्याकडे उपासमार हा शब्द बऱ्याच वेळेला आहे. जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑब्विसली भारताचा 113वा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. प्रश्न क्रमांक 99चं 2 उत्तर आहे. जागतिक भूक निर्देशांक 2023 या टॉपिक खाली ऑक्टोबर 2023 मध्ये तुम्हाला निर्देशांक नावाचा टॉपिक आहे, त्या निर्देशांक टॉपिक मध्ये हा प्रश्न तुम्हाला सापडेल. इथं लिहिलेलं आहे बघा, भारताचा क्रमांक 111वा क्रमांक आहे. ओके, सो ज्यांना जे लोक पहिल्यांदाच युट्यूबवर आपलं लेक्चर बघतायत त्यांनी क्रॉस करण्यासाठी की बाबा सर सांगतात ते बरोबर आहे का, तर तुम्ही त्या महिन्याचे मी रेफरन्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्या रेफरन्सवर तुम्ही जाऊ शकता आणि तेव्हा काय शिकवलं हे बघू शकता, जेणेकरून तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी येईल. ओके,
योग्य कथने ओळखा. ओके, पहिलं जे आहे ते विधान बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. या समता आणि महिलांच्या हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत, हे पण विधान बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी या शिरीन आबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या. इथं मात्र हे रेफरन्स आपल्यामध्ये आहेत, फक्त याचाच थोडा प्रॉब्लेम झाला. फार आयोगाने डिटेलमध्ये प्रश्न विचारला. मला वाटत नव्हते की याच्यावरती प्रश्न विचारेल. मी रेफरन्स हे दिले होते, पण 2004 नाहीये तर 2003 असं त्या ठिकाणी आहे. सो आयोगानं कन्फ्यूज करण्यासाठी इथं वाक्य टाकलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांनी वरीलपैकी सर्व मारला असेल, पण याचं उत्तर जे आहे ते सी जे विधान आहे ते चुकलेलं आहे. ए आणि बी त्या ठिकाणी बरोबर आहे. 100व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, हे पण आपल्या नोट्समध्ये त्या ठिकाणी आहे. नर्गिस मोहम्मदी इराण इथं दिसते बघा. महिला अत्याचार आणि मानवी हक्क स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणारे आहेत बघा. ओके, इथं लिहिले बघा. शिरीन एबादी यांनी तेहरानमध्ये स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटर या मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत. फक्त आयोगाने त्या कधी सामील झाल्या असा विचारलं होतं, तर 2003 मध्ये सामील झाल्या होत्या. हाच थोडा काहीतरी ट्रिकी प्रश्न होता जो आपल्याला थोडा अवघड गेला असता. ओके, आता हे झाले चालू घडामोडीचे प्युअरली प्रश्न जे आपल्या नोट्समधून आलेले होते. आता मी काय करत असतो, जेव्हा जेव्हा चालू घडामोडीचे रेफरन्स येतात तेव्हा तेव्हा मी सांगत असतो की हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो असाच मी टॉपिक एक घेत होतो की केशवानंद भारती खटला जो आहे त्या केशवानंद भारती खटल्याला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारायची शक्यता आहे राजकीय सेक्शनमध्ये. आणि राजकीय सेक्शनमध्ये मात्र प्रश्न काढणारा जो व्यक्ती आहे त्यानं या केशवानंद भारती खटल्यावर प्रश्न विचारलेला आहे, जो रेफरन्स आहे करंट अफेअर्सचा, लक्षात ठेवा. सो तो रेफरन्स पण मी तुम्हाला सांगेन, पण ह्याचं उत्तर जातं सांगतो बघा. केशवानंद भारती खटला हे का घेतोय मी, पॉलिटीचा प्रश्न, कारण विथ रेफरन्स टू GS त्या ठिकाणी आहे. ओके, सदरहू खटला भारताचे सरन्यायाधीश AN रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापुढे चालला. उत्तरार्ध बरोबर आहे. 13 न्यायमूर्ती होते, पण AN रे नव्हते, तर सिक्री नावाचे सरन्यायाधीश होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली चालला. सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दुसरं बघा, 7-6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांतांची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली, हे पण बरोबर आहे. सी, या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला, हे पण बरोबर आहे. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल, हे पण बरोबर आहे. विधान बिनचूक कुठले आहे, तर ऑप्शन तुम्हाला काढता आले असते बघा. ए आणि हे ए पण नाहीये. राहिलं काय, तुम्हाला सी आणि डी पण माहित आहे त्या ठिकाणी. ओके, सो BCD. सो प्रश्न क्रमांक 75 जो पॉलिटिक्स आहे परंतु त्याचा रेफरन्स करंट अफेअर आहे ते पण त्या ठिकाणी घेतलेला आहे मी. BCD त्याचा पर्याय त्या ठिकाणी आहे. ओके, आता हे बघा, एप्रिल 2023 मध्ये मी राजकीय नावाचा एक सेक्शन होता, त्या राजकीय सेक्शनमध्ये केशवानंद भारती खटल्याची 50शी असा मी टॉपिक त्या ठिकाणी घेतला होता. इथे लिहिते बघा, टोटल 13 त्या ठिकाणी घटनापीठाचे न्यायाधीश होते. SM सिक्री तत्कालीन सरन्यायाधीश या घटनापीठाचे अध्यक्ष होते. इथं लिहिले बघा, खंडपीठाचा निकाल 7-6, तुम्हाला इथं दिसेल बघा, 7-6 न्यायमूर्तीच्या बहुमताने. त्यामुळे तुम्हाला ते पण क्लिअर त्या ठिकाणी झालेलं असेल. हे तुम्हाला जनरली पॉलिटीच्या पुस्तकात नसतं, परंतु हे तुम्हाला करंट अफेअरच्या पुस्तकामध्ये सापडतं आणि तो अप्रोच देण्याचं काम माझं त्या ठिकाणी आहे. इथं पण दिसतंय बघा तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर. ओके, बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्या सिद्धांताला हात लावता येणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं उत्तर तुम्हाला काढता येतं. आणखीन एक असाच एक पॉलिटीचा प्रश्न त्या ठिकाणी होता. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये कोण सदस्य आहेत? पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ABD त्याचे पर्याय त्या ठिकाणी आहेत. आणि हे आपल्या हिरालाल सामरिया नावाचे व्यक्ती होते, ज्यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, जे नोव्हेंबर 2023 मध्ये, लेटेस्ट मी त्या ठिकाणी घेतलं होतं नोव्हेंबर 2023 मध्ये प्रमुख नेमणुकामध्ये. आणि तिथं त्या ठिकाणी ही निवड समिती त्या ठिकाणी मी दिलेली होती की मुख्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांच्यासाठीची निवड समिती आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, तर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्री, जो पंतप्रधानांनी नामनिर्देशित त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, सो ज्या मुलांनी आपली बॅच घेतलेली असेल त्यांना 15 पैकी 14 प्रश्न तर आरामात
आरामात सोडवता आलेले आहेत, प्लस काही डोकं लावलं असतं तर दुसरे पण प्रश्न सोडवता आले असते आणि विथ रेफरन्स टू GS असे 2 प्रश्न त्या ठिकाणी सोडवता आले असते. म्हणजे नाही म्हटलं तरी 16 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला बरोबर सोडवता आले असते. 16 प्रश्न म्हणजे 32 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला घेता आले असते. ओके, मी परत एकदा रिपीट करतोय, जानेवारीपासून ते नोव्हेंबर महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि या महिन्याचे मॅगझिन्स आपले त्या ठिकाणी उपलब्ध आहेत शाश्वत आउटलुक या नावानं. पुण्यात असेल तर कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल किंवा तुम्हाला सगळा बंच हवा असेल तर 299 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला 11 मॅगझिन त्या ठिकाणी देतोय आणि त्याचा फोन नंबर देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या फोन नंबरवर फोन करा, तुम्हाला आम्ही हे मॅगझिन घरपोच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. ओके, सो अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच चालू घडामोडीचा अभ्यास लागा आणि दर्जेदार साहित्य त्या ठिकाणी वाचा. कंबाईन आपली दूर नाहीये. कंबाईनमध्ये चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल, चालू घडामोडीला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आपलं शाश्वत आउटलुक घेणं फार 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 गरजेचं त्या ठिकाणी आहे. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. थँक्यू सो मच.